आणखीन एक महत्त्वाची बातमी, रोहिणी खडसेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत भेट रद्द झाल्याची आता माहिती मिळते। प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसे या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार होत्या, मात्र आता ही भेट रद्द झाली आहे। सध्याची महत्त्वाची माहिती आपण पाहतोय। रोहिणी खडसे पोलीस आयुक्तांची भेट घेणार होत्या, मात्र आता ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर येते। ही भेट नेमकी का रद्द झाली त्यांचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र खेवलकर यांच्या प्रकरणामध्ये रोहिणी खडसे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार होत्या। तर रेव पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? रोहिणी खडसेंची आता पुणे पोलीस आयुक्तांसोबतची भेट रद्द झाल्याची माहिती आहे, नेमकं काय कारण असू शकतं? मोहिनी, रोहिणी खडसे या आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार होत्या, तसा निरोप देखील त्यांच्याकडून आला होता। मात्र आत्ता जी काही माहिती मिळते त्यानुसार रोहिणी खडसे या पोलीस आयुक्त कार्यालयात येणार नाहीयेत। ही भेट आता रद्द झालेली आहे। मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा पुणे पोलीस आयुक्त कार्यालय परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता। काल ज्या पद्धतीने रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे या संपूर्ण रेव पार्टीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर राज्यभरात त्याची खळबळ उडाली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती रोहिणी खडसे आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार होत्या। मात्र ही भेट आता रद्द झालेली आहे। या भेटीचं रद्द होण्याचं कारण मात्र ते अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाहीये। रोहिणी खडसे सध्या पुण्यातच आहेत, मात्र त्या ज्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार होते ते आता या ठिकाणी येणार नाहीयेत। त्यामुळे आता नेमकं नक्कीच योगेशजी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी धाराशिवमधून। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राहुल मोटे भूम परांडा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत।